विद्यार्थी मित्रांनो, पी एज्युकूल या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. अकाउंटन्सी या विषयातला तुम्ही टॉपिक शिकत आहात ॲनालिसिस ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट. बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा विषय आपण जेव्हापासून इयत्ता 11वी पासून शिकायला सुरुवात केली तिथपासून आपण वेगवेगळे टॉपिक शिकत गेलो. अकाउंट्स म्हणजे काय, अकाउंटिंग कसं केलं जातं, जर्नल एंट्रीज कशा करतात, लेजर अकाउंट्स कसे ओपन करतात, त्या लेजर अकाउंट्सना एंट्रीचं पोस्टिंग कसं करतात, बॅलन्सिंग कसं करतात, बॅलन्सेसचं इंटरप्रिटेशन कसं करतात, त्यानंतर त्या आपण केलेल्या सगळ्या ज्या जर्नल एंट्रीज, लेजर अकाउंट, पोस्टिंग, बॅलन्सिंग आहे, इंटरप्रिटेशन आहे, या सगळ्याची अर्थमॅटिकल ॲक्युरसी चेक करण्यासाठी आपण ट्रायल बॅलन्स बनवणं असेल, त्यानंतर त्याच्या बेसिसवरती आपण फायनल अकाउंट्स तयार करतो. या फायनल अकाउंट्स तयार करण्यापर्यंतची आपली अकाउंटिंगची सगळी प्रोसेस ही बेसिक अकाउंटिंग प्रोसेस म्हणून ओळखली जाते. पण व्यवसाय करत असताना नफा कमवणं हे उद्दिष्ट असेल किंवा समजा नफा न कमवण्यासाठीही काही ॲक्टिव्हिटी, नॉन प्रॉफिट मेकिंग कन्सर्न आपण टॉपिक शिकलो अशा असतील, ह्या सगळ्यांचे जे आपण फायनल अकाउंट्स करतो, या फायनल अकाउंट्समध्ये फॅक्ट्स आणि फिगर्स ह्या आपण अकाउंटिंग मॅनरमध्ये मेन्शन केलेल्या असतात आणि त्याचं एक ओव्हरऑल पिक्चर आपल्याला दिसत असतं. साधारणतः बिझनेसची आपल्या प्रॉफिटेबिलिटी काय आहे, म्हणजे इन टर्म्स ऑफ कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आपल्या बिझनेसची प्रॉफिट कमवण्याच्या बाबतीतली एफिशियन्सी कशी आहे, त्यानंतर आपली ॲसेट लायबिलिटी पोझिशन कशी आहे, ही एक ढोबळमानानं आपल्याला फायनल अकाउंट्स की ज्यांना आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट असं म्हणतो, मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न असेल आपली तर ट्रेडिंगच्या आधीचं बनणारं मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट असेल, ॲप्रोप्रिएशन अकाउंट्स असतील, हे सगळे अकाउंट आपण बनवून साधारणतः आपण एक जे काही आपले अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन्स आहेत त्याचं आपण एंट्री करून फायनलायझेशनपर्यंतचं एक चित्र तयार करतो. पण या सगळ्या फिगर्स ज्या आपल्याला फायनल अकाउंट्समध्ये दिसतात, या सगळ्या फिगर्सचं कधीतरी ॲनालिसिस पण आपल्याला करता आलं पाहिजे. कधीतरी म्हणण्यापेक्षा कायमच आपण ते करत राहिलं पाहिजे. त्याशिवाय आपल्या बिझनेसची एक्झॅक्ट पोझिशन काय, वर्किंग कसं चाललं आहे, काय भविष्यासाठी आपण निर्णय घेणं आवश्यक आहे, कोणत्या गोष्टी न करणं आवश्यक आहे, या सगळ्या गोष्टींचं आपल्याला निर्णय घेण्यासाठी आपल्याला आपल्या बुक्स ऑफ अकाउंट्सच्या माध्यमातून आपण अकाउंटिंग करून बनवलेले जे फायनल अकाउंट्स असतात की ज्यांना आपण फिनान्शियल स्टेटमेंट्स म्हणतो, या फिनान्शियल स्टेटमेंटचं ॲनालिसिस करणं हा या आपल्या टॉपिकचा मूळ उद्देश आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा टॉपिक खूप तसा बोलका आहे आपल्याशी. लक्षात घ्या, यातली प्रत्येक गोष्ट आपल्याशी बोलत राहते. जेव्हा आपण ॲनालिसिस ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट्स म्हणजे आपल्या समोर असलेली जी फिनान्शियल स्टेटमेंट्स इन टर्म्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट ही आपण ज्यावेळेस पाहतो आणि त्यातल्या प्रत्येक फिगर्सबरोबर लक्षात ठेवा आपण वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्युला अप्लाय करत राहतो, त्यांचं वेगवेगळ्या प्रकारे इंटरप्रिटेशन करायला लागतो, त्यांचं वेगवेगळ्या प्रकारे ॲनालिसिस करायला लागतो, तेव्हा आपल्या व्यवसायाच्या एकूण अवस्थेविषयीची सगळी परिस्थिती आपल्या नजरेपुढे येते. म्हणजे तुमच्या परीक्षेमध्ये या टॉपिकला वेटेज किती आहे किंवा नाही हा भागच नाही. मुळात अकाउंट्सचे विद्यार्थी, कॉमर्सचे विद्यार्थी म्हणून आपल्याला सर्व काही कळणं आवश्यक असेल तर आपण बनवलेले बुक्स ऑफ अकाउंट्स, त्यावरून आपण बनवलेले फिनान्शियल स्टेटमेंटचं प्रॉपर ॲनालिसिस करणं आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून योग्य निर्णय घेणं, योग्य पद्धतीने व्यावसायिक बाबतीत पुढं जात राहणं, ज्या अनावश्यक गोष्टी असतील त्या बंद करणं, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला हा टॉपिक फार व्यवस्थित शिकला पाहिजे. अगदी टप्प्याटप्प्याने पुढे जाऊयात. मी थोडं सविस्तर बोलणार आहे या टॉपिकच्या सगळ्या थेअरीचा पार्ट समजून देताना, आणि या टॉपिकची एकूण जी काही शिकवण्याची पद्धत आहे त्यामध्ये मी थोडासा बदल करणार आहे. कारण हा टॉपिक तसा खूप मोठा आहे आणि यातल्या काही कन्सेप्ट्स, काही पद्धतीचं वर्किंग तुम्हाला कळल्याशिवाय पुढं जाऊन नुसतं मी थिअरी एक्सप्लेन करून कळणार नाही. असं मला जिथं जिथं वाटेल तिथं मी त्या कन्सेप्ट्सवरती काही प्रॅक्टिस घेईन अकाउंट्सचं. आपण अगदी सुरुवातीपासून काय करूयात समजून घ्यायला सुरुवात करूयात, माहिती घेऊयात. पहिल्यांदा आपण ॲनालिसिस ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट या टॉपिकची सविस्तर माहिती घेत असताना पहिल्यांदा अर्थ तरी काय या सगळ्याचा, ॲनालिसिस ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट्स म्हणजे काय हे आपण पाहूयात. फिनान्शियल स्टेटमेंट्स आर दोज विच आर प्रिपेअर्ड पिरियॉडिकली. ठराविक काळानंतर बनवली जाणारी जी अकाउंटिंग स्टेटमेंट्स आहेत त्यांना पिरियॉडिकल स्टेटमेंट्स म्हणजेच फिनान्शियल स्टेटमेंट्स असं म्हणतात. जनरली ॲट द एंड ऑफ द फिनान्शियल इयर all the information recorded in the books of accounts of business is summarized in financial statements. जनरली काय होतं की बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये जी फिनान्शियल इन्फॉर्मेशन आपण रेकॉर्ड केलेली आहे ती समराईज केली जाते, एकत्रित केली जाते आणि काही तिला फॉर्मॅटिंगमध्ये घातलं जातं, रेकॉर्ड केलं जातं, बनवलं जातं, त्याला
फिनान्शियल स्टेटमेंट्स म्हणतात. ते फॉर्मॅट्स म्हणजे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट इत्यादी. पुढं पाहत जाऊयात आपण. हे जे स्टेटमेंट्स आहेत याच्याविषयीची माहिती आपण थोडी आणि जादाची घेऊयात. The statements which are prepared by the business to find out profitability, efficiency, solvency, growth of business, to judge the financial strength and status of the business are called financial statements. कोणत्या फिनान्शियल स्टेटमेंट्सना लक्षात ठेवा बनवण्याचा उद्देश काय आहे किंवा ही फिनान्शियल स्टेटमेंट्स बनवली जातात त्यातून आपल्याला काय अर्थबोध होतो. एक म्हणजे बिझनेसची प्रॉफिटॅबिलिटी काय हे कळतं. एक दुसरं म्हणजे बिझनेस किती इफिशियंटली रन केला जातो. आता ही इफिशियन्सी इन टर्म्स ऑफ कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आणि त्याचं येणारं आउटपुट याच्याशी कम्पेअर करून आपण समजून घेतो. बिझनेसची सॉल्व्हन्सी पोझिशन एक्झॅक्टली काय आहे. नुसतंच आपण बिझनेस करत चाललो आहे, आपल्या बिझनेसवर लायबिलिटी वाढत चालल्या आहेत आणि वी आर नॉट इन अ पोझिशन टू निगोशिएट अवर लायबिलिटीज इन फुल, अशी जर पोझिशन बिझनेसची आपल्या रिफ्लेक्ट होत असेल तर आपला बिझनेस सॉल्व्हंट म्हणता येईल का, हे प्रश्नचिन्ह आहे. त्याच्या पुढे आपण ग्रोथ ऑफ बिझनेस काय होती आहे. दरवर्षी बिझनेसच्या एकूण साईजमध्ये हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल ही ग्रोथ होती आहे की नाही, बिझनेसची फिनान्शियल स्ट्रेंथ वाढती आहे की नाही, बिझनेसचा स्टेटस काय सांगतोय आपल्याला फिनान्शियल स्टेटमेंट्सवरून, हा सगळा मिळून आपला एकत्रित उद्देश असतो की फिनान्शियल स्टेटमेंट्स आपण बनवतो. दीज स्टेटमेंट्स गिव्ह कम्प्लीट पिक्चर ऑफ फिनान्शियल पोझिशन अँड मॅनेजरियल परफॉर्मन्स. ही ज्यावेळेस आपण फिनान्शियल स्टेटमेंट्स बनवतो की ज्यातून आपल्या प्रॉफिटॅबिलिटी कळते, इफिशियन्सी कळते, ग्रोथ ऑफ बिझनेस कळते, इन टर्म्स ऑफ मनी कळते, स्ट्रेंथ ऑफ बिझनेस कळतं, स्टेटस ऑफ बिझनेस काय कळतं, सॉल्व्हन्सी ऑफ बिझनेसची पोझिशन कळते, या सगळ्याला लक्षात घ्या. यातून काय रिफ्लेक्ट होतं तर आपल्या बिझनेसची फिनान्शियल पोझिशन किती चांगली आहे, बरी आहे, वाईट आहे आणि त्याचबरोबर आपला बिझनेस रन करणारी जी आपली मॅनेजमेंट आहे त्या मॅनेजमेंटचा परफॉर्मन्स कसा आहे, या गोष्टी यातून रिफ्लेक्ट होत असतात. फिनान्शियल स्टेटमेंट्स आर प्रिपेअर्ड फॉर द पर्पज ऑफ प्रेझेंटिंग ॲन्युअल रिपोर्ट. कशासाठी फिनान्शियल स्टेटमेंट्स बनवले जातात तर वर्षाचा म्हणून एक आपल्याला अहवाल सादर करावा लागतो, वर्षाचा म्हणून एक आढावा घ्यावा लागतो, त्यासाठी ही फिनान्शियल स्टेटमेंट्स बनवली जातात. साधारणतः सोल ट्रेडिंग कन्सर्न असेल, पार्टनरशिप फर्म असेल, या बाबतीत या गोष्टी ह्या इंटरनली केल्या जातात, त्या जगाला कळतात नाही कळतात, आपल्याला बिझनेस ग्रो होताना चालताना बंद पडलेला एवढंच समजतं. पण विशेषतः कॉर्पोरेट सेक्टर जे आहे त्याच्याशी या सगळ्या गोष्टींचा फार चांगला संबंध येतो, कारण कॅपिटल इन्व्हेस्टमेंट बाहेरून येत असल्यामुळं यांच्या प्रत्येक गोष्टी कायद्याने त्यांनी त्या डिस्क्लोज केल्या पाहिजेत हे बंधन असल्यामुळं ही ॲट पिरियॉडिकल एंड फिनान्शियल स्टेटमेंट्स बनवली जातात. कारण बिझनेसचं एकूण ॲन्युअल रिपोर्टिंग करणं यासाठी ही स्टेटमेंट बनवणं अत्यंत आवश्यक असतं. फिनान्शियल स्टेटमेंट्स are prepared by the profit concern as well as not profit making concern. असं नाही आहे की फक्त नफा कमवणाऱ्याच बिझनेस ॲक्टिव्हिटीज ज्या असतील त्याच फक्त फिनान्शियल स्टेटमेंट्स बनवतील. नफा न कमवणं हा उद्देश असलेला म्हणजे सर्व्हिस टू मॅनकाइंड. आपण याच्या आधी आपण एक टॉपिक शिकला आहे की अकाउंटिंग ऑफ नॉन प्रॉफिट मेकिंग कन्सर्न, रिसीट, पेमेंट, इन्कम, एक्सपेंडिचर, बॅलन्स शीट ही आपण फिनान्शियल स्टेटमेंट्स बनवली ती त्याच्यामध्ये. दोन्ही प्रकारचे म्हणजे प्रॉफिट मेकिंग कन्सर्न ॲज वेल ॲज नॉन प्रॉफिट मेकिंग कन्सर्न या दोन्ही पद्धतीच्या ॲक्टिव्हिटी फिनान्शियल स्टेटमेंट्स बनवतात. देर आर बेसिकली टू इम्पॉर्टंट फिनान्शियल स्टेटमेंट्स. वन इज बॅलन्स शीट अँड सेकंड वन इज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बॅलन्स शीट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ए पोझिशन स्टेटमेंट. फिनान्शियल पोझिशन इन टर्म्स ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटी ही रिफ्लेक्ट करणारं स्टेटमेंट कुठलं असेल तर ते बॅलन्स शीट आहे. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे आहे म्हणजे इट इन्क्लूड्स ट्रेडिंग अकाउंट, मॅन्युफॅक्चरिंग सगळं आपण याच्यात घेतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज नोन ॲज ॲन इन्कम स्टेटमेंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरून आपल्याला बिझनेसची प्रॉफिटॅबिलिटी काय, परफॉर्मन्स काय, इफिशियन्सी काय हे लक्षात येतं म्हणून त्याला इन्कम स्टेटमेंट म्हणतात. आणि बॅलन्स शीटवरून आपल्याला फिनान्शियल पोझिशन इन टर्म्स ऑफ ॲसेट्स लायबिलिटी कळते म्हणून त्याला लक्षात घ्या पोझिशन स्टेटमेंट म्हणतात. आता हे फिनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस जे आपण करतो त्याचे दोन आस्पेक्ट्स महत्त्वाचे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. सर देर आर टू आस्पेक्ट्स ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट. का आपण हे करत असतो लक्षात घ्या. एक पहिला आस्पेक्ट आहे त्यातला म्हणजे ॲनालिसिस ऑफ डाटा. जो आपल्याकडे डेटा उपलब्ध होणार आहे इन टर्म्स ऑफ काही फॅक्ट्स आणि फिगर्स रिलेटिंग टू बिझनेस ॲक्टिव्हिटीज इन टर्म्स ऑफ मनी, ह्या सगळ्या डेटाचं ॲनालिसिस करणं म्हणजे इट प्रोव्हाइड्स मेथॉडिकल क्लासिफिकेशन ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट.
फिनान्शियल स्टेटमेंटचं लक्षात घ्या, मेथॉडिकल क्लासिफिकेशन आपल्याला करता येतं, हा पहिला एक आस्पेक्ट आहे. आणि दुसरा आस्पेक्ट आहे म्हणजे ॲनालिसिस केल्यानंतर साहजिक आहे की तुम्ही जे ॲनालिसिस केलं आहे त्याचं इंटरप्रिटेशन केलं पाहिजे. म्हणून सेकंड आस्पेक्ट ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिसचा काय, तर इंटरप्रिटेशन ऑफ डाटा. इट मीन्स एक्सप्लेनेशन ऑफ मिनिंग अँड सिग्निफिकन्स ऑफ डाटा. जेव्हा आपण इंटरप्रिटेशन ऑफ डाटा म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ आहे की मिनिंग, सिग्निफिकन्स, प्रत्येक फिगरचा त्याच्यामध्ये जो काही अर्थ दडलेला आहे तो समजून घेणं, इंटरप्रिट करणं, हे लक्षात ठेवा, फार महत्त्वाचं आहे. म्हणजे या फिनान्शियल स्टेटमेंटमध्ये आपण दोन टाईपचे फिनान्शियल इम्पॉर्टंट स्टेटमेंट्स बघितले. एक बघितलं बॅलन्स शीट, दॅट इज पोझिशन स्टेटमेंट. दुसरं बघितलं आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, दॅट इज इन्कम स्टेटमेंट. आणि आस्पेक्ट ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट अनालिसिस काय आहे, तर एक आहे अनालिसिस ऑफ डाटा, अवेलेबल डाटा, आणि दुसरं इंटरप्रिटेशन ऑफ ॲनालाइज्ड डाटा, हे त्यातलं महत्त्वाचं आहे. मग आपण ही माहिती घेतल्यानंतर साहजिक आपल्या मनामध्ये पुढचा प्रश्न येईल किंवा आपल्याला पुढची माहिती घेणं क्रमप्राप्त आहे. ते म्हणजे हे जे काही आपण ॲनालिसिस ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट करतो त्याच्या ऑब्जेक्टिव्स काय काय आहेत. बरोबर आहे. म्हणजे हे समजल्याशिवाय पुढे जाण्यात काही अर्थ नाही. कशासाठी ॲनालिसिस करायचं. फिनान्शियल स्टेटमेंट्स आर द सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन टू व्हेरियस युजर्स. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, मी मगाशी कॉर्पोरेट अकाउंटिंगबद्दल बोललो की कॅपिटल इन्व्हेस्टमेंट इन टू एनी कंपनी ही आउटसाईड वर्ल्डमधून इन्व्हेस्टर्स जे आहेत ते शेअर होल्डर म्हणून कॅपिटल इन्व्हेस्ट करत असतात. त्यामुळं तुम्ही व्हॉट एव्हर टाईप ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट्स दॅट यू प्रिपेअर अँड द इन्फॉर्मेशन दॅट यू पब्लिश, त्या इन्फॉर्मेशनचा वापर करणारे खूप लोक आहेत. व्हेरियस युजर्स आर देअर. फॉर एक्झाम्पल शेअर होल्डर्स आहेत, इन्व्हेस्टर्स आहेत, सप्लायर्स आहेत, गव्हर्नमेंट इटसेल्फ. हे स्वतःही बघत असतं तुम्ही जे काही सबमिशन करता त्याच्यावर. मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट्स आर द सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन टू व्हेरियस युजर्स. म्हणजे संबंधित असलेल्या अनेक युजर्सना, शेअर होल्डर्स असतील, क्रेडिटर्स म्हणजे डिबेंचर होल्डर, बँक्स, फिनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, टॅक्स डिपार्टमेंट्स असेल, आपले सप्लायर्स असतील, इन्व्हेस्टर्स असतील, गव्हर्नमेंट असेल, या सगळ्यांना काय करायचं, इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्याचा एक मेन सोर्स आहे, तो म्हणजे फिनान्शियल स्टेटमेंट्स बनवणं. द मेन ऑब्जेक्टिव्ज ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट आर लाईक धिस. आपण बघूयात. पहिला आहे की टू हेल्प इन प्लॅनिंग. हे फिनान्शियल स्टेटमेंट्स बनवणं आणि त्याचं ॲनालिसिस करणं. बरोबर आहे. ह्या सगळ्यावरून काय शक्य होतं आपल्याला, एक म्हणजे फ्युचर प्लॅन तयार करणं आपल्याला सहज शक्य होतं. दुसरं आहे टू असिस्ट इन एस्टिमेटिंग द अर्निंग्ज ऑफ बिझनेस. बरोबर आहे. आपण एक इस्टिमेशन केलेलं असतं की मी एवढं कॅपिटल इन्व्हेस्ट केलेलं आहे. आपण जे अमाऊंट ऑफ कॅपिटल इन्व्हेस्ट केलेलं आहे त्याच्यावर नॉर्मल रेट ऑफ रिटर्नने आपल्याला किती प्रॉफिट मिळाला हवा, काय अर्निंग्ज आपल्याला बिझनेसमधून जनरेट झाले पाहिजेत, या सगळ्याची आपल्याला एक लक्षात घ्या, इस्टिमेशन करण्यासाठी, पुढचा आढावा बांधण्यासाठी, नियोजन करण्यासाठी आपल्याला याचा उपयोग होतो. टू असिस्ट इन इन्व्हेस्टमेंट मेकिंग डिसिजन. बिझनेसमध्ये जर काही ॲडिशनल इन्व्हेस्टमेंट करायची असेल, ती ओन्ड करायची, बॉरोड करायची, काय रेट ऑफ इंटरेस्टनं ते बॉरो करायचं असेल तर आयदर डिबेंचर इश्यू करून पैसे उभे करावेत किंवा फिनान्शियल इन्स्टिट्यूशन्सकडून पैसे घ्यावेत, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला लक्षात ठेवा ऑब्जेक्टिव्ह आहे फिनान्शियल स्टेटमेंट्स आपण ॲनालिसिस करण्याचं. बरोबर आहे. पुढचा आपला पॉईंट ऑफ ऑब्जेक्टिव्ह आहे टू हेल्प मॅनेजमेंट इन ॲसेसिंग द एफिशियन्सी ऑफ द ऑर्गनायझेशन. आपण जे फिनान्शियल स्टेटमेंट्स बनवतो आणि त्याचं ॲनालिसिस ऑफ डाटा आणि इंटरप्रिटेशन ऑफ डाटा करतो, त्याच्यावरून आपल्या लक्षात येतं की मॅनेजमेंट किती इफिशियंटली काम करते, आपलं ऑर्गनायझेशन कशा पद्धतीनं कार्यरत राहिलेलं आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला फिनान्शियल स्टेटमेंट्सचं ॲनालिसिस केलं की मिळते. म्हणून ॲनालिसिस करणं हे ऑब्जेक्टिव्ह आहे. पुढचं ऑब्जेक्टिव्ह काय पहा, टू प्रोव्हाइड फिनान्शियल इन्फॉर्मेशन अबाउट इकॉनॉमिक रिसोर्सेस. बिझनेस चालवत असताना बिझनेसचे इकॉनॉमिक रिसोर्सेस कोणते कोणते आहेत, कोणकोणत्या मार्गाने बिझनेसला इन्कम मिळतं, या सगळ्याची आपल्याला एक नटशेलमध्ये माहिती या ॲनालिसिसमध्ये मिळते. पुढचं ऑब्जेक्टिव्ह आहे फिनान्शियल स्टेटमेंटच्या ॲनालिसिसचं, प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट चेंजेस इन नेट रिसोर्सेस अरायझिंग आउट ऑफ बिझनेस ॲक्टिव्हिटीज.
बिझनेसचे जे काही ॲक्टिव्हिटीज चालतात त्यातून रिसोर्सेसच्या बाबतीतली पण इन्फॉर्मेशन आपल्याला कळते. जशी इकॉनॉमिक रिसोर्सेस कळतात तसे अदर दॅन इकॉनॉमिक रिसोर्सेस वा HR बाबतीतला मार्केटिंगचे रिसोर्सेस असतील, सप्लायर आपला चेन व्यवस्थित राहावी यासाठीचे आपले सप्लायरच्या बाबतीतले रिसोर्सेस असतील, प्राईस लेवल मार्केटमध्ये कशा पद्धतीनं वॉलटाईल आहे या संदर्भातली माहिती कळण्यासाठीचे आपले रिसोर्सेस असतील, किंवा बिझनेस इनोव्हेशन्सच्या दृष्टिकोनातून आपल्याला माहिती काही मिळावी यासाठीचे काही रिसोर्सेस असतील. ह्या सगळ्या गोष्टींची आपल्या लक्षात ठेवा उद्दिष्ट ठेवून आपण फिनान्शियल स्टेटमेंटचा ॲनालिसिस करत असतो आणि भविष्यासाठीचे निर्णय घेत असतो. पुढचा ऑब्जेक्टिव्ह आहे टू डिस्क्लोज अदर इन्फॉर्मेशन दॅट इज रिलेव्हंट टू द नीड ऑफ द युजर्स ऑफ द फिनान्शियल स्टेटमेंट. जी आपण इन्फॉर्मेशन या फिनान्शियल स्टेटमेंटच्या माध्यमातून देत असतो ती रिलेव्हंट इन्फॉर्मेशन डिस्क्लोज करणं हे यातलं फार महत्त्वाचं आहे. सो ऑल दीज आर द ऑब्जेक्टिव्ज ऑफ financial statement analysis. Means thus the objective of financial statement is to provide information about the financial position, about the performance, about the changes in financial position of an enterprise that is useful to wide range of users in making economic decisions. बरोबर आहे. ही सगळी इन्फॉर्मेशन जे युजर्स आहेत या इन्फॉर्मेशनचे, जे शेअर होल्डर असतील, क्रेडिटर्स असतील, बँक्स असतील, इन्शुरन्स असेल, गव्हर्मेंट असेल, इन्व्हेस्टर्स असतील, सप्लायर्स असतील, अन्य अनेक कुणी असतील, या सगळ्यांना करेक्ट इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणं आणि त्यांनी बिझनेसमध्ये आपल्याला हेल्पफुल ठरेल, असिस्ट करत राहतील असे इकॉनॉमिक डिसिजन त्यांनाही घेता यावेत की जे या इन्फॉर्मेशनचा वापर करणार आहेत त्यांच्यासाठी ही इन्फॉर्मेशन अवेलेबल करून देणं हे फिनान्शियल स्टेटमेंटचं ॲनालिसिस करण्याची ऑब्जेक्टिव्ज आहेत. मी खूप सविस्तर माहिती देतो आहे, थोडं ऐकताना पेशन्स ठेवायला हवा, कारण हे अंडरस्टँडिंग अख्खं आजपर्यंत जे शिकलो आहे त्या सगळ्याचं ॲनालिसिस करणं आणि इंटरप्रिटेशन करणं आणि बिझनेसच्या बाबतीत लागणारे डिसिजनमध्ये आपण आपल्या बिझनेसचे घेणं असो किंवा आपल्या बिझनेसच्या संदर्भात इतर लोक जे आपल्याशी संबंधित आहेत त्यांनी त्या इन्फॉर्मेशनवरून डिसिजन घेणं असेल, ह्या सगळ्याचा जर मूळ काय असेल तर हे ॲनालिसिस आहे, हे इंटरप्रिटेशन आहे. पुढं जाऊयात आपण आता. मी जरी इतकं सगळं ह्या फिनान्शियल स्टेटमेंटच्या ॲनालिसिसचं एकदम गुडी पिक्चर तुमच्यापुढं उभं केलं असलं, एकदम रोजी पिक्चर तुमच्यापुढं उभं जरी राहिलं असलं तरी एक लक्षात ठेवा, जसं चांगलं आहे तसं थोडंसं काही कमी पण आहे, थोडंसं काहीतरी डावं पण आहे. मी मुद्दामून वाईट असं शब्द बोलायचं टाळतोय. जसे आपण ऑब्जेक्टिव्स पाहिले आणि किती महत्त्वाचं आहे, इम्पॉर्टन्स काय याचा सगळ्याचा पाहिला, तसे या फिनान्शियल स्टेटमेंटच्या ॲनालिसिसचे काही लिमिटेशन्स पण आहेत. फिनान्शियल स्टेटमेंट इज अ पॉवरफुल मेकॅनिझम विच हेल्प्स इन असर्टनिंग द स्ट्रेंथ अँड द विकनेस इन द ऑपरेशन्स ऑफ फिनान्शियल पोझिशन ऑफ ॲन एंटरप्राइज. असं म्हटलं जातं की फिनान्शियल स्टेटमेंट हे असं एक पॉवरफुल मेकॅनिझम आहे की जे तुम्हाला बिझनेसची स्ट्रेंथ काय, बिझनेसचे विकनेसेस काय आहेत, बिझनेसचे जे काही एकूण ऑपरेशन्स आहेत, बिझनेसची जी काही एकूण फिनान्शियल पोझिशन आहे त्याच्या स्ट्रेंथ आणि विकनेस एक्सप्लेन करून देणारं, ॲनालाइज करून सांगणारं एक टूल आहे, एक मेकॅनिझम आहे. ॲनालिसिस ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट डिपेंड्स अपॉन the data and the information supplied by financial statement about the economic result and the financial position of the business. एक लक्षात घ्या की आपण जे काही ॲनालिसिस करणार आहे हे ॲनालिसिस सगळं अवलंबून कशावर आहे, फिनान्शियल स्टेटमेंट्सवर आहे. आणि फिनान्शियल स्टेटमेंट्समधल्या ज्या फिगर्स आपल्यासमोर असणार आहेत त्या किती जेन्युइन आहेत, त्या किती ऑथेंटिक आहेत, त्या किती करेक्ट आहेत याच्यावरती आपलं ॲनालिसिस अवलंबून आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या. या फिगरमध्ये जर काही गडबड, गोंधळ, घोटाळा, अर्धवट माहिती देणं, काही माहिती लपवणं, काही माहिती उगाचच कारण नसताना फुगवून सांगणं, असं जर झालं तर आपलं ॲनालिसिस चुकेल, आपलं इंटरप्रिटेशन चुकेल, आपले डिसिजन्स चुकतील आणि त्या माहितीचा वापर करून डिसिजन घेणारे आहेत त्यांचेही डिसिजन चुकतील. म्हणजे यातली जी फिनान्शियल स्टेटमेंटमधली जी फिगर इन्फॉर्मेशन आहे ती किती इम्पॉर्टंट आहे आणि ती किती अचूक असली पाहिजे हे लक्षात घ्या. आणि ही असणं किंवा नसणं हीच या फिनान्शियल स्टेटमेंटच्या ॲनालिसिसची लिमिटेशन आहे. बरोबर आहे. पाहूयात आपण एक पॉईंट ऑफ लिमिटेशन्स एक 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 पाहूया. पहिला पॉईंट ऑफ लिमिटेशन जो आहे तो डिटेलमध्ये ऐका, इंग्रजीतून ऐका, मराठीतून ऐका. क्वालिटेटिव्ह इन्फॉर्मेशन आर इग्नोर्ड इन फिनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस. सगळं क्वांटिटेटिव्ह आहे, फिगर्सच फक्त बोलत आहेत सगळ्या गोष्टींच्या, बरोबर आहे. पण त्या फिगर प्रत्यक्षात उतरवणारे जे कोणी मागं लोक आहेत, जो काही ह्युमन रिसोर्स आहे, जे काही रिसोर्सेस आहेत,
यांचं मात्र या ठिकाणी मेजरमेंट केलं जात नाही. पहिला पॉईंट ऑफ क्रिटिसिझम जो आहे लिमिटेशन ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट काय आहे, तर क्वालिटेटिव्ह इन्फॉर्मेशन्स आर इग्नोर्ड. ओनली द इन्फॉर्मेशन विच कॅन बी रिप्रेझेंटेड इन मॉनिटरी टर्म्स आर शोन इन द फिनान्शियल स्टेटमेंट. फक्त पैशाच्या स्वरूपात दिली जाणारी इन्फॉर्मेशन जी आहे तीच फिनान्शियल स्टेटमेंटमध्ये रिफ्लेक्ट होते. अदर इम्पॉर्टंट फीचर्स रिलेटिंग टू द क्वालिटी which cannot be expressed in monetary terms are ignored. जे पैशात सांगता येत नाही. समजा ऑर्गनायझेशनमध्ये एक 500 लोक काम करत आहेत आणि त्यातले 50 लोक अत्यंत दर्जेदार आहेत, म्हणजे एक्स्ट्रॉर्डिनरी कॅटेगरीतले आहेत. त्या सगळ्याच्या माध्यमातून फायदा किती झाला आणि तोटा किती झाला एवढीच फिगर फक्त बोलते. त्या फिनान्शियल स्टेटमेंटमध्ये असं काही येत नाही की ही 50 लोक हे या बिझनेसची खऱ्या अर्थाने ॲसेट्स आहेत, असं काहीही मेजरमेंट नाही. म्हणजे याच्यात लक्षात घ्या, त्याचबरोबरीनं बिझनेसचं गुडविल काय, बिझनेसमधलं एकूण वातावरण जे आहे, हार्मनी जे आहे, इफिशियन्सी ऑफ मॅनेजमेंट जे आहे, कॉम्पिटिशन्सच्या बाबतीतले जे काही हे असतील, यातली कुठलीच गोष्ट या फिगर्समध्ये रिफ्लेक्ट होत नाही. म्हणून असं म्हणतात की फक्त क्वांटिटेटिव्ह मॅनरमध्ये नंबर्स फक्त बोलतात, क्वालिटी ॲज सच रिफ्लेक्ट होत नाही फिनान्शियल स्टेटमेंटच्या ॲनालिसिसमधून. हे याचं लिमिटेशन आहे. पुढचं दुसरं लिमिटेशन आहे हिस्टॉरिकल कॉस्ट. Financial statements are prepared on historical cost and book value of assets. They do not present the effect of change in prices. आपण ज्या किमतीला एखादी ॲसेट परचेस केली तीच आपण बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये लिहितो आणि ती वर्षानुवर्षे तशीच राहते. समजा एक 25 वर्षापूर्वी एखाद्या शहराच्या थोड्याशा लांबच्या भागामध्ये आपण जमीन घेतली असेल व्यवसायाला गरज म्हणून आणि ती त्यावेळेस स्वस्तात मिळाली असेल. समजा आपण एक 2 लाख रुपयाला 25 वर्षापूर्वी घेतले आणि आज तारखेला मार्केट इतकं बूम झाल्यानंतर आपण जर त्या 2 एकर जमिनीची किंमत 50 कोटी रुपये होत असेल तर मार्केट प्राइस डज नॉट रिफ्लेक्टेड देअर इन टू द फिनान्शियल स्टेटमेंट. तिची जी काही हिस्टॉरिकल कॉस्ट किंवा बुक कॉस्ट जी आहे, बुक व्हॅल्यू जी आहे तीच रेकॉर्ड होते. म्हणजे थोडक्यात काय, इन्वॉल्ड फिगर्स जे आहेत ॲक्च्युअली त्याच्या साह्यानंच फिनान्शियल स्टेटमेंट्स बनतात. त्यामुळं करंट सिच्युएशन रिफ्लेक्ट होत नाही, हे लिमिटेशन आहे. तिसरा पॉईंट आहे बेस्ड ऑन अकाउंटिंग कन्सेप्ट्स अँड कन्व्हेन्शन्स. अकाउंटच्या ज्या कन्सेप्ट्स आणि कन्व्हेन्शन्स आम्ही त्याच्यात आता मुळात अगदी परत पहिल्यापासून सगळं घेत नाही कारण खूप वेळ लागतो त्याला. मुळात आपण बेसिक अकाउंटिंग शिकवायला सुरुवात केली तेव्हा पहिल्याच टॉपिकमध्ये या सगळ्या गोष्टी अकाउंटिंग कन्सेप्ट्स आणि कन्व्हेन्शन्स पाहिल्यात. फिनान्शियल स्टेटमेंट्स आर प्रिपेअर्ड on the basis of certain accounting concepts and conventions. This means that these statements are far away from reality and their analysis cannot be much. त्यामुळे रियालिटी वेगळी राहते आणि तुम्ही स्वीकारलेल्या कन्सेप्ट्स आणि कन्व्हेन्शन्सचा वापर करून तुम्ही जे काही अकाउंटिंग करता त्याच्यातून ती स्टेटमेंट बनतात. त्याच्यातून जे ॲनालिसिस होतं, त्याच्यातून जे इंटरप्रिटेशन होतं, त्याच्यातून निर्णय ठरतात. मुळातच ह्या ॲनालिसिसच्या लिमिटेशन्स आहेत. मग ते क्वालिटेटिव्ह इन्फॉर्मेशन इग्नोर करणं असेल, हिस्टॉरिकल कॉस्टवरतीच अकाउंटिंग करणं असेल किंवा बेस्ड ऑन सम अकाउंटिंग कन्सेप्ट्स अँड कन्व्हेन्शन्स असेल. याच्या बरोबरीनं अजून काही पॉईंट ऑफ लिमिटेशन्स आहे की इन्फ्लुअन्स्ड बाय पर्सनल जजमेंट. शेवट असं आहे ना, लक्षात ठेवा की ॲनालिसिस करताना पर्सन टू पर्सन त्याचे ॲनालिटिकल पॉवर ही डिफरंट असणार आहे. म्हणजे फिनान्शियल स्टेटमेंट्स अँड कन्क्लुजन्स आर अफेक्टेड बाय पर्सनल डिसिजन्स. त्यामुळे जो माणूस ते स्टेटमेंट बनवतो, जो त्याचं ॲनालिसिस करतो, त्याचं नॉलेजची लेवल, त्याचं स्वतःचे म्हणून काही विचार करण्याची पद्धत, त्याची प्रत्येक गोष्टीकडं पाहण्याचा दृष्टिकोन याचा त्या ॲनालिसिसमध्ये रिफ्लेक्शन होतं. ही एक मर्यादा आहे. म्हणजे ते ऑब्जेक्टिव्ह नसतं, थोड्याफार प्रमाणात ते सब्जेक्टिव्ह असतं. सब्जेक्टिव्ह याचा अर्थ माणसाच्या नैसर्गिक प्रवृत्तीला धरून, त्याच्या दृष्टिकोनाला अनुसरून, त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीला अनुसरून तो त्याचं इंटरप्रिटेशन करत असतो. सो देर आर सो मेनी ॲटम्स विच आर डिसायडेड बाय अकाउंटंट देमसेल्फ. म्हणजे अनेक गोष्टी असतात ना यातल्या पर्सनल लेवलच्या की त्या अकाउंटंट ठरवत असतो. डेप्रिसिएशनची मेथड कुठली वापरायची, व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक करत असताना काय मेथड वापरायची, रायटिंग ऑफ डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेन्सेस जे असतील ते करत असताना काय करायचं, या सगळ्या बाबतीत लक्षात घ्या पर्सनल जजमेंट जे आहे प्रत्येकाचं किंवा ॲप्लिकेशन ऑफ ओन नॉलेज जे आहे हे इथं लक्षात ठेवा लिमिटेशनचं काम करते. पुढचा पॉईंट ऑफ लिमिटेशन आहे फिनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिसचा बिंग अन incomparable. Differences in date of preparation, nature of business, method of accounting etc. make the financial statement uncomparable.
मी जानेवारी ते डिसेंबर या पद्धतीनं अकाउंटिंग करून त्याचे स्टेटमेंट बनवून जर त्याचा ॲनालिसिस करत असेल, एखादा एप्रिल टू मार्च करून करत असेल तर पहिले 3 महिने येणार नाहीत, पुढच्या वर्षातले 3 महिने दिसतील जे कॅलेंडर इयरचा विचार केला तर. एखादा जुलै टू जून तर पहिले यातले 6 महिने येणार नाहीत, पुढच्यातले 6 महिने येतील. म्हणजे पिरियडचा याच्यावरती इफेक्ट होतो, मेथड ऑफ अकाउंटिंगचा इफेक्ट होतो, या नेचर ऑफ बिझनेसचा इफेक्ट होतो, या सगळ्यांचा इफेक्ट होतो. म्हणजे तुम्हाला स्टँडर्डायझेशन किंवा थंबिंग रूल या पद्धतीनं लक्षात ठेवा, या गोष्टीकडे पाहता येईल. बरोबर आहे. हे सगळे लक्षात ठेवा. दीज आर द व्हेरियस पॉईंट्स ऑफ लिमिटेशन्स आपण पाहतोय. 5 पाहिले आपण, लक्षात घ्या. पहिला क्वालिटेटिव्ह इन्फॉर्मेशन इग्नोर्ड, हिस्टॉरिकल कॉस्ट आपण बघितला, बेस्ड ऑन अकाउंटिंग कन्सेप्ट्स अँड अझम्पशन पाहिला. त्यानंतर पॉईंट आपण पुढचा पाहिला तर तो म्हणजे इन्फ्लुअन्स बाय पर्सनल जजमेंट. नंतर पाहिला तर आपण बिईंग अनकम्पेरेबल. 6वा पॉईंट बघूया की स्टॅटिक स्टेटमेंट हा याचं लिमिटेशन आहे. फिनान्शियल स्टेटमेंट्स आर स्टॅटिक इन नेचर. दे रिप्रेझेंट ॲब्सोल्यूट फिगर्स. दे डू नॉट प्रेझेंट द प्रोसेस बाय विच द फिगर्स आर अराइव्ड. आपल्याला थेट आकडाच दिसतो. तो आकडा कशा पद्धतीनं तिथपर्यंत पोहोचला, काय त्याचा एकूण प्रोसेस होती, ही प्रोसेस आपल्याला कळत नाही. त्या अर्थाने एक स्टॅटिक आहे त्या. बरोबर आहे. आणि लास्ट पॉईंट ऑफ लिमिटेशन आहे अफेक्टेड बाय विंडो ड्रेसिंग. विंडो ड्रेसिंग याचा अर्थ असा आहे की रोजी पिक्चर आर्टिफिशियली क्रिएट करणं बिझनेसच्या बाबतीतलं. प्रत्यक्षात साऊंड पोझिशन नसताना तुम्ही अकाउंटिंग कन्सेप्ट कन्व्हेन्शन्सची उलटसुलट करून काही प्रिन्सिपल्स प्रॅक्टिसेस तुम्ही तात्पुरते बदल करून सगळ्या फिगर्स तुम्ही रोजी पिक्चर निर्माण करणं, याला विंडो ड्रेसिंग म्हणतात. म्हणजे समटाइम्स मॅनेजमेंट डिस्प्लेज रोजी पिक्चर थ्रू फिनान्शियल स्टेटमेंट. इन ऑर्डर टू शो एक्सलंट प्रॉफिट सेल्स मे बी इन्क्रीज्ड. चांगला प्रॉफिट दिसावा बिझनेसचा म्हणून काय केलं जातं, मुद्दा म्हणून सेल वाढवून दाखवला जातो बऱ्याचदा. म्हणजे त्यासाठी खोटं रेकॉर्ड तयार केलं जातं. क्लोजिंग स्टॉक मे बी ओव्हर व्हॅल्यूड. सेल्स वाढला म्हणजे ट्रेडिंगची क्रेडिट वाढली. क्लोजिंग स्टॉक वाढवून दाखवला म्हणजे ट्रेडिंगची क्रेडिट वाढली. ट्रेडिंगची क्रेडिट साईडची जर टोटल वाढली तर ऑब्व्हियसली तुमचा ग्रॉस प्रॉफिट वाढतो, म्हणजे तुमचा प्रॉफिट वाढून दिसतो. किंवा पर्चेसेस ॲट द एंड ऑफ द इयर मे नॉट बी टेकन इन टू द बुक्स ऑफ अकाउंट्स. किंवा वर्षाच्या शेवटी केलेले पर्चेसेस ज्याचा अकाउंटिंगच करायचं नाही, पुढच्या वर्षात टाकायचे ते, म्हणजे डेबिट साईड कमी आली तुमची, आपोआप तुमचा ग्रॉस प्रॉफिट नेट प्रॉफिट वाढून दिसा. सो दिस मे बी नोन ॲज विंडो ड्रेसिंग. अकाउंटिंगमध्ये अशा पद्धतीचे काही मिस्चिवस ॲक्ट करणं की ज्याला खरं तर माल प्रॅक्टिसेस इन अकाउंटिंग म्हणतात, ते म्हणजे हे विंडो ड्रेसिंग म्हणून ओळखले जातात. इट इज क्लिअर फ्रॉम the limitations that the result oriented from analysis of financial statement should not be taken as true indicator of financial strength and weakness of the business. In real sense पूर्णतः सगळं खरं आहे असंही मानायचं कारण नाही आणि समोर आलेलं सगळंच खोटं आहे असंही मानायचं कारण नाही. म्हणजे थोडंसं तुम्ही लॉजिकली विचार करायला हवा. हे ॲनालिसिस आणि इंटरप्रिटेशन आपल्याला शिकवतं. कारण यात जर विंडो ड्रेसिंग, काही कोणी मिस्चिवस ॲक्ट केले असतील, काही माल प्रॅक्टिसेस केल्या असतील आणि फॅक्ट्स आणि फिगर्स जर बदलून दाखवले असतील तर तुम्हाला तात्पुरती बिझनेस इफिशियंटली काम करतोय, भरपूर प्रॉफिट कमवतोय, फिनान्शियल पोझिशन चांगली आहे वगैरे वगैरे दिसू शकतं. बट दीज आर द लिमिटेशन्स अँड दीज लिमिटेशन मस्ट बी केप्ट इन माइंड वाईल टेकिंग डिसिजन्स ऑन द बेसिस ऑफ ॲनालिसिस ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट्स. या सगळ्या गोष्टींचा तारतम्यानं विचार करून बिझनेसच्या बाबतीतले डिसिजन घ्यायचे असतात. मग तुम्ही बिझनेस म्हणून स्वतःचा बिझनेसमन म्हणून ओन बिझनेसचे डिसिजन असो किंवा तुम्ही एखाद्या बिझनेसचे इन्व्हेस्टर असो, शेअर होल्डर असो, डिबेंचर होल्डर असो, सप्लायर असो, बँकर असो, इन्शुरन्स असो, तुम्ही ज्या कोणत्या रोलमध्ये असेल तेव्हा तुम्ही हे सगळं लक्षात ठेवायचं असतं की या सगळ्या गोष्टी आपल्याला कन्सिडर करून प्रॉपर डिसिजन घ्यावा लागतो. बरोबर आहे. आपण पुढे जाऊया. मी एक असा टप्पा घेतोय की हे जे फिनान्शियल स्टेटमेंट्स आहेत ते आपण आज मोर ऑर लेस आतापर्यंत हॉरिझॉन्टल मॅनरमध्ये पाहिलेत, म्हणजे डेबिट क्रेडिट स्टाईलनं पाहिलेले आहेत आपण. बरोबर आहे. पण विशेषतः हा फिनान्शियल स्टेटमेंटचं ॲनालिसिस करणं हा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये अधिकाधिक वापरला जाणारा प्रकार असल्यामुळं मुळात कंपनीच्या बॅलन्स शीट जी बनवली जाते ती आता व्हर्टिकल प्रेझेंटेशनमध्ये असते. म्हणजे तुम्हाला माहीत असलेली बॅलन्स शीट ही कशी व्हर्टिकली प्रेझेंट केली जाते याचा प्रोफॉर्मा समजून घेणं आणि त्या प्रोफॉर्मामध्ये तुमची जी काही ट्रॅडिशनल पद्धतीनं बनवलेले बॅलन्स शीट जी आहे
त्याचं कन्व्हर्जन कसं करता येईल आपल्याला व्हर्टिकल बॅलन्स शीटमध्ये, हा आपण प्रकार पाहूयात. म्हणजे फिनान्शियल स्टेटमेंट आपण आधुनिक प्रकारात एकदा मोल्ड करून घेऊया. नंतर प्रॉफिट अँड लॉस आपण त्याच पद्धतीनं व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये आधी फॉर्मॅट शिकूयात बॅलन्स शीटचे आणि प्रॉफिट अँड लॉसचे, आणि नंतर आपण त्याच्यावर एक दोन काय करूयात, प्रॅक्टिस प्रॉब्लेम्स घेऊयात, मग पुढची टर्म घेऊयात. पहिल्या लेक्चरमध्ये विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला फिनान्शियल स्टेटमेंट्स म्हणजे काय असतं, त्याचं ॲनालिसिस करतात म्हणजे नक्की काय करतात याच्या बरोबरीने लक्षात घ्या. आपण पाहिलं याचा अर्थ काय तो पाहिला. त्यानंतर आपण पाहिले की बाबा विशेषतः फिनान्शियल स्टेटमेंट इम्पॉर्टंट कोणते आहेत. बॅलन्स शीट म्हणजे पोझिशन स्टेटमेंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे इन्कम स्टेटमेंट. त्यानंतर याचे आस्पेक्ट्स काय, तर ॲनालिसिस ऑफ डाटा, अवेलेबल डाटा, इंटरप्रिटेशन ऑफ ॲनालाइज डाटा, हे आपले आस्पेक्ट्स आहेत आपण पाहिलं. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह आपण पाहिले, एक 5-7 ऑब्जेक्टिव्ह आपण घेतले लक्षात घ्या. त्यानंतर आपण पाहिले की लिमिटेशन्स या सगळ्याचे काय आहेत, आणि हे पाहिल्यानंतर आपण आता अशा टप्प्यावरती आलेलो आहोत की हे जे फिनान्शियल स्टेटमेंट्स विशेषतः आपल्याला 2 चांगले माहिती आहेत आत्तापर्यंत आपण शिकलेलो आहोत ते म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. हे व्हर्टिकल फॉर्मॅट त्यांचे कसे असतात, आणि व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये आपले ट्रॅडिशनल बॅलन्स शीट जी आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे आहे ते कशा पद्धतीनं कन्वर्ट करून घ्यायचं त्या फॉर्मॅटमध्ये, हे पहिलं पाहून घेऊया आणि मग पुढचं समजून घेऊया. या लेक्चरमध्ये बेसिक इन्फॉर्मेशन ऑफ ॲनालिसिस ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट मी दिलेली आहे. पुढच्या लेक्चरला विद्यार्थी मित्रांनो पुढच्या आपण नवीन मुद्द्यांसह भेटूयात. धन्यवाद.